तो ग्रे मार्केट ट्रेड आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी, बँक निफ्टी आणि जी काही मंगळवारी फिन निफ्टीची मंथली एक्सपायरी, त्या मंथली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो, कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही आज ओव्हरऑल मार्केटला जर ऑब्झर्व केला तर ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला एक सेलिंग येताना दिसलेला आहे। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये आपल्याला 90 अंकांची घसरण बघायला मिळाली। निफ्टी हा 22,122 ला क्लोज झाला आहे। बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये 235 अंकांची घसरण आहे आणि बँक निफ्टी हा 46,576 ला क्लोज झाला आहे। निफ्टीनं 22,100 ही लेवल होल्ड केली आहे, बँक निफ्टीने 46,500 ही लेवल होल्ड केली आहे। जर तुम्ही फिन निफ्टीचा विचार केला तर फिन निफ्टीमध्ये 57 अंकांची घसरण झाली आणि फिन निफ्टी हा 20,619 ला क्लोज झाला आहे। म्हणजे फिन निफ्टीनं पण 20,600 ही जी काही महत्त्वाची लेवल आहे ही लेवल होल्ड केलेली आहे। तर मित्रांनो, मार्केटमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला असाल तर इंट्राडेचं जे काही मार्केटमधलं प्राइस स्ट्रक्चर आहे किंवा प्राइस ॲक्शन आहे ते जरा निगेटिव्ह तयार होत आहे। मार्केटमध्ये जे काही प्रिव्हियस स्विंग हाय तयार होत आहेत ते स्विंग हाय मार्केट इंट्राडेमध्ये ब्रेक करत नाही किंवा त्या स्विंग हाय पासूनच मार्केटमध्ये सेलिंग येत आणि मार्केट नवीन स्विंग लो तयार करतो। म्हणजे मार्केटमध्ये सध्या जे काही इंट्राडे मधलं प्राइस ॲक्शन चालू आहे ते प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे। हायर साईडला मार्केटमध्ये सेलर्स ॲड होताना दिसत आहेत। जेवढं काही सेलिंग येतं, सेलिंग नंतर जो काही बाउन्स बॅक येतो त्या बाउन्स बॅकला सेलर्स ॲड होताना आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहे। स्पेशली बँक निफ्टी जर चार्ट तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केला तर मार्केटमधलं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा मार्केटचं जे काही प्राइस ॲक्शन आहे ते प्राइस ॲक्शन इथे तुम्हाला निगेटिव्ह होताना दिसतंय। म्हणजे बँक निफ्टीमध्ये जे काही पुलबॅक येतात, सेलिंग नंतर जे काही मार्केटमध्ये बाईंग येतं किंवा जे काही एक स्ट्रेंथ याचा प्रयत्न होतो त्या तिथं सेलर्स ॲड होतात आणि सेलर्स परत बँक निफ्टीला खाली घेऊन याचं काम करतात। त्यामुळे जोपर्यंत प्रिव्हियस हायच्या वरती मार्केट कंटिन्युअसली 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास ट्रेड करणार नाही, जो काही इंट्राडेमध्ये प्रिव्हियस स्विंग हाय तयार केला त्या स्विंग हायच्या वरती बँक निफ्टी जोपर्यंत कंटिन्युअसली ट्रेड करणार नाही तोपर्यंत मार्केटमधलं जे काही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे ते पॉझिटिव्ह किंवा कन्वर्ट होणार नाही किंवा तिथे एक न्यूट्रल बेस आपल्याला बघायला मिळणार नाही। त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी जो काही इंट्राडे मधला स्विंग हाय आहे त्या स्विंग हायच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करत नाही, कंटिन्युअसली त्या स्विंग हायला सपोर्ट घेत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला नवीन बायर्स ॲड होताना दिसणार नाही। तोपर्यंत मार्केटमध्ये किंवा स्पेशली बँक निफ्टीमध्ये सेलर्स ॲड होताना दिसणार नाही। सेलर्स बँक निफ्टीला नवीन लो तयार करण्यासाठी खाली घेऊन यायचं काम करतायत। आणि त्याच्यासोबत जर तुम्ही या आठवड्यामध्ये जर ट्रेडिंग बघत असाल तर सध्या आपण मंथली एक्सपायरीमध्ये ट्रेड करतोय। जी काही बँक निफ्टीची असेल, निफ्टीची असेल ती एक्सपायरी मंथली एक्सपायरी आहे। त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त आहे। मार्केटमध्ये जे काही प्रीमियम आहे ते प्रीमियम खूप महाग आहे, ते प्रीमियम ॲडजस्ट व्हायचं काम चालू आहे। त्यामुळे मार्केटमध्ये काम करताना स्पेसिफिक लेवलवरती जर तुम्ही ॲट द मनीचा जरी ऑप्शन घेतला तर त्यावेळेस तुम्हाला तो खूप महाग मिळतोय। त्यामुळे मार्केटला एक थोडा टाइम स्पेंड करू द्या। मार्केटमध्ये जे काही प्रीमियम आहे ते प्रीमियम व्यवस्थित ॲडजस्ट होऊ द्या। त्यानंतर जर तुम्ही ट्रेडिंग केला तर जे काही डीके आहे त्या डीकेपासून तुम्ही वाचू शकाल किंवा जो काही तिथं ट्रॅपिंग असतं त्या ट्रॅपिंगपासून तुम्ही तिथं वाचू शकता। तर मित्रांनो, जर तुम्ही निफ्टीचा चार्ट जर 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केला तर निफ्टीच्या चार्टमध्ये जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 22,078 ते 22,055 ही जी काही लेवल आहे या लेवलमध्ये निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। ह्या लेवलच्या खाली निफ्टीमध्ये आपल्याला एक शार्प फॉल बघायला मिळेल। त्यावेळेस निफ्टीचं पहिलं टार्गेट असणार ते 21,988, दुसरं टार्गेट असणार ते 21,944 आणि तिसरं टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये 21,880 बघायला मिळू शकतं। त्यामुळे निफ्टी जोपर्यंत 22,055 ह्या लेवलच्या खाली स्पेसिफिक येत नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळणार नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये साइडवेज मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतं। आणि निफ्टीसाठी जो काय हायर साईडचा रेजिस्टन्स आहे तो 22,200 ची लेवल, 22,211 ह्या लेवलच्या वरती निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंगची रॅली बघायला मिळू शकते। त्यावेळेस निफ्टी 22,300 ह्या लेवलकडे पण जाताना दिसू शकतो। जर मित्रांनो उद्या निफ्टी फ्लॅट ओपन झाला, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केटमध्ये साइडवेज मोमेंटम आपल्याला बघायला मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत। जर निफ्टी गॅप अप ओपन झाला किंवा बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला तर जो काही ट्रेंड सध्या इंट्राडेचा निगेटिव्ह आहे तो निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला पॉझिटिव्हकडे चेंज होताना दिसेल। त्यामुळे उद्याचं मार्केट फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं तर तुम्हाला रेजिस्टन्स लेवलला जर तिथे ब्रेकआउट मिळाला तर तुम्हाला कॉल ऑप्शनमध्ये एंट्री करायची आहे। त्यामुळे तुम्हाला उद्या वेट अँड वॉच करून एंट्री घ्यायची आहे, गडबड करायची नाही ट्रेडिंगसाठी, कारण की मार्केट कोणत्याही लेवलला सपोर्ट घेऊन हायर साईडला जाऊ शकतं। त्यामुळे जे काही सपोर्ट आहेत ते सपोर्ट कशा पद्धतीनं ब्रेक होतात किंवा सपोर्ट कशा पद्धतीनं होल्ड होतात हे बघणं खूप गरजेचं आहे। जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला, जर निफ्टी 22,100 ते 22,150 दरम्यान ओपन झाला तर आणि कन्सोलिडेट करून जर 22,180 च्या वरती ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टीमध्ये आपल्याला एक कॉल ऑप्शनमध्ये ट्रेड बघायला मिळू शकतो। त्यावेळेस निफ्टी 22,213 ह्या लेवलकडे जाऊ शकतो। आणि जर 22,213 ही लेवल जर निफ्टीनं कंटिन्युअसली होल्ड केली तर निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट असेल ते 22,260, दुसरं टार्गेट असेल ते 22,298 आणि तिसरं टार्गेट आपल्याला 22,300 या लेवलकडे जाताना निफ्टी बघायला मिळू शकतो। म्हणजे 22,311 ही जी काय लेवल आहे ह्या लेवलला निफ्टी टेस्ट करताना दिसू शकतो।
पण निफ्टीला जर आजचा जो काही लो आहे, आजचा लो जर होल्ड नाही करता आला, जर फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीला आजचा जर लो होल्ड नाही करता आला तर निफ्टीमध्ये एक पॅनिक कंडिशन तयार होऊ शकते. त्यामुळे निफ्टीमध्ये उद्या ओपनिंग कुठं होतं, कशा पद्धतीने निफ्टी लेवल होल्ड करतो हे बघणं खूप गरजेचं आहे. जर निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला गॅप अप ओपन झाला, एक 70-80 पॉईंट गॅप अप ओपन झाला, तर निफ्टीसाठी रेजिस्टन्स आहे तो 22,211. 22,211च्या वरती तुम्ही निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार जरूर करू शकता. जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन होऊन 22,055 ह्या लेवलच्या खाली स्पेशली ट्रेड करायला चालू झालं तर तिथं निफ्टीमध्ये तुम्ही काय करू शकता, पुट ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस निफ्टी 21,900 आणि 21,820 या लेवलकडे येण्याचा ट्राय करू शकतो. जो काही इथला स्विंग लो आहे या इथला 22 फेब्रुवारीच्या दरम्यानचा, तिथपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला एक करेक्शन बघायला मिळू शकतं. त्यामुळे निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन जर 22,055च्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनमध्ये पण एंट्री करू शकता. जर निफ्टी फ्लॅट किंवा गॅप अप न होता गॅप डाऊन ओपन झाला, एक 70-80 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला, तर निफ्टीसाठी जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 22,000 ही जी काही राऊंड फिगरची लेवल आहे, या राऊंड फिगर लेवलवरती निफ्टीमध्ये कशा पद्धतीने प्राइस ऍक्शन तयार होतं हे बघणं खूप गरजेचं आहे. जर ही लेवल होल्ड झाल्याने ह्या लेवलला जर हायर साईडला जर निफ्टीनं ब्रेकआउट दिला तर त्यावेळेस निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त अपसाईडची मोमेंटम बघायला मिळू शकते. त्यामुळे जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर हायर हाय फॉर्मेशन करत चाललं तर तिथं कॉल ऑप्शनचा विचार करा. मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर लोअर लो फॉर्मेशन करत चाललं असेल तर त्यावेळेस तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करा. मार्केट जास्त गॅप अप ओपन झालं, कॉल ऑप्शनमध्ये बाय ऑन डीप वरती काम करा. मार्केट जास्त गॅप डाऊन ओपन झालं तर सेल ऑन राईज वरती तिथे तुम्ही पुट ऑप्शन मध्ये काम करू शकता. तर मित्रांनो, आता बघू की बँक निफ्टीमध्ये आपण कशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करू शकतो. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीमध्ये एक इंटरेस्टिंग पॅटर्न तयार होताना दिसतोय. तर बँक निफ्टीने इथं काय केलेलं आहे, कन्सोलिडेशन करून एक ब्रेकआउट दिला. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये एक हाय तयार झाला, मार्केटमध्ये एक शार्प फॉल आला. परत मार्केटनं काय केलं, हाय तयार करायचा प्रयत्न केला, पण मार्केट कंटिन्युअसली आता काय होते की एका करेक्शनमध्ये येते. तर बँक निफ्टी जर चार्टवरती जर तुम्ही 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघितला तर इथं डबल बॉटम किंवा इथं एम पॅटर्न फॉर्मेशन होताना दिसतंय. आणि ही जी काही नेकलाईन आहे, ह्या नेकलाईनला सध्या बँक निफ्टी ट्रेड करताना दिसतोय. म्हणजे बँक निफ्टीसाठी जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 46,500 ते 46,400 हा जो काही 100-150 पॉईंट जो काही एरिया, हा एक एरिया एक सपोर्टचं काम करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्या सपोर्टच्या खाली बँक निफ्टी येऊन इथं एम पॅटर्न तयार करून किंवा एखादा पुलबॅक देऊन परत सेलिंगसाठी बँक निफ्टी येत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्हली पुट ऑप्शनचा विचार करू नका. मार्केटसाठी हा जो काही एरिया आहे हा एक साइडवेज मार्केट आहे, त्यामुळे इथं तुम्ही अग्रेसिव्हली कॉल किंवा पुटमध्ये ट्रेड करू नका. जोपर्यंत लोअर साईडला 46,400 ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टी क्लोज होत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करू नका. आणि हायर साईडला 46,800 ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टी 15-20 मिनिटं ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू नका. आणि ही जी काही रेंज आहे ही रेंज आपल्यासाठी एक साइडवेज मार्केट असेल किंवा ही ऑप्शन सेलरची रेंज आहे. त्यामुळे तुम्ही बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड प्लॅन करणार असाल तर बँक निफ्टीला 46,400च्या खाली क्लोज होऊ देत, त्यानंतर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एक सेलिंग बघायला मिळेल. आयदर बँक निफ्टीला 46,822 या लेवलच्या वरती क्लोज होते त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग रॅली किंवा नवीन बायर्स आपल्याला तिथे ऍड होताना दिसतील. जर बँक निफ्टी उद्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन झाला, जर फ्लॅट ओपन होऊन जर 46,500 किंवा 46,455 ह्या लेवलला जर बँक निफ्टीने सपोर्ट घेतला आणि परत जर बँक निफ्टी डे हायच्या वर निघाला तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. त्यावेळेस बँक निफ्टी परत 46,880 त्यानंतर 46,922 ह्या लेवलकडे जाताना दिसू शकतो. आणि जर ही लेवल जर बँक निफ्टीने होल्ड केली त्यानंतर जो काही प्राइस ऍक्शन तयार होणार आहे ते पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तयार होण्याचे तिथे चान्सेस आहेत, कारण की मार्केटमधलं जे काही इंट्राडेचं प्राइस ऍक्शन आहे ते निगेटिव्ह आहे. आणि जर ह्या लेवलच्या वरती जे काही स्विंग हाय आहेत त्या स्विंग हायच्या वरती जर बँक निफ्टी सस्टेन व्हायला चालू झाला तर मार्केटमध्ये ज्या लोकांनी इथं सेलिंग केले ती लोक त्यांच्या पोझिशन कव्हर करायला चालू करतील. त्यावेळेस तुम्हाला एक शॉर्ट कव्हरिंगची रॅली हायर साईडला जाताना दिसेल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर इंट्राडेमध्ये डे हायच्या वरती जर कंटिन्युअसली बँक निफ्टी जर क्लोज व्हायला चालू झाला तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. जे काही पुलबॅक येतील त्या पुलबॅकला तुम्हाला तिथं कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं जो काही स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस जो काही डे लो आहे त्या डे लो लावून तिथं त्या ट्रेडमध्ये तुम्हाला तिथं एंट्री करायची आहे. तर मित्रांनो, जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी फ्लॅटच ओपन झाला म्हणजे बँक निफ्टी 46,500 ते 46,600 दरम्यान ओपन झाला आणि त्यानंतर जर बँक निफ्टी 46,722 किंवा 46,740 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला तिथे एक 100 पॉईंटची पहिली मोमेंटम बघायला मिळेल. त्यावेळेस तुम्हाला 46,830 ही लेवल बघायला मिळेल. त्यानंतर 46,980 आणि 47,100 ह्या 3 लेवल बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. पण त्यासाठी कंटिन्युअसली बँक निफ्टीनं 46,700 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करणं गरजेचं आहे. एसबीआयमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम पाहिजे, ॲक्सिसमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम पाहिजे. त्यानंतर ICICI आणि HDFC बँकमध्ये जर पॉझिटिव्ह मोमेंटम जनरेट झाला तर त्यावेळेस तुम्हाला काय होतं की तिथं हायर
हायर साईडला एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जर 46,422च्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका. तोपर्यंत ही जी काय रेंज आहे ही रेंज एक साइडवेज मार्केट असणार आहे, एक व्होलाटाईल रेंज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं इथं वेट अँड वॉच करायचं आणि 46,422 या लेवलच्या खालीच अग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं. त्यावेळेस तुम्हाला पहिलं टार्गेट बघायला मिळते 46,333, 46,200 आणि 46,111 ह्या 3 लेवलकडे बँक निफ्टी येताना दिसू शकतो. आणि जर 46,111च्या खाली जर बँक निफ्टी स्लिप झाला तर बँक निफ्टी तुम्हाला 45,800 पर्यंत पण टार्गेट इथं दाखवू शकतो. त्यामुळे बँक निफ्टीसाठी क्रुशियल लेवल आहे 46,400 लोअर साईडला आणि हायर साईडला आहे ती 46,833. ह्या 2 लेवल बँक निफ्टीसाठी आता ही जी काही मंथली एक्सपायरी ह्या मंथली एक्सपायरीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅप अप ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी हायर साईडला 46,800च्या वरती कंटिन्युअसली होल्ड झाला तर कॉल ऑप्शनचा विचार तुम्ही तिथं करू शकता. कारण की इंट्राडे मधलं जे काही निगेटिव्ह पॅटर्न आहे किंवा निगेटिव्ह प्राइस एक्शन आहे ते कन्वर्ट होऊन तिथं बाईंग मोमेंटम मध्ये येऊ शकतं. त्यामुळे जे काही शॉर्ट केले ते शॉर्ट कव्हर होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला 46,833 ही लेवल जर बँक निफ्टीने होल्ड केली तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार जरूर करा. जर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जास्त गॅपडाऊनच ओपन झाला 200-300 पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला तर 46,400 या लेवलच्या खाली कंटिन्युअसली जर बँक निफ्टी क्लोज व्हायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही काय करू शकता पुट ऑप्शनचा विचार करू शकता. तर मित्रांनो उद्या पिन निफ्टीची मंथली एक्सपायरी ह्या मंथली एक्सपायरीला आपण पिन निफ्टीमध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत हे बघूया. जर तुम्ही पिन निफ्टीचा चार्ट 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघितला तर पिन निफ्टीमध्ये हायर साईडला ही जी काही ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन एक रेजिस्टन्सचं काम करत आहे. जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन होऊन जर पिन निफ्टीने जर ही ट्रेंड लाईन हायर साईडला ब्रेकआउट दिला म्हणजे 20,711 ह्या लेवलच्या वरती जर पिन निफ्टी गेला तर तुम्हाला पिन निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल. त्यावेळेस पहिलं टार्गेट असेल ते 20,750, दुसरं टार्गेट असेल 20,800 आणि तिसरं टार्गेट तुम्हाला 20,850. ह्या 3 टार्गेटसाठी तुम्ही पिन निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. आणि जर 20,850 ही लेवल 12:30-1 नंतर जर पिन निफ्टीनं ब्रेकआउट दिला तर पिन निफ्टीमध्ये तुम्हाला तिथनं पुढे एक 100 पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते. त्यामुळे पिन निफ्टीमध्ये तुम्हाला हायर साईडला ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर पिन निफ्टी कंटिन्युअसली जर क्लोज व्हायला चालू झाला स्पेशली 20,711 ह्या लेवलच्या वरती जर पिन निफ्टी कंटिन्युअसली क्लोज व्हायला चालू झाला तर पिन निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग रॅली तुम्हाला तिथं बघायला मिळू शकते. जर पिन निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला आणि जर लोअर साईडला 20,555 या लेवलच्या खाली जायला चालू झाला तर त्यावेळेस तुम्हाला 20,522 टार्गेट बघायला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला 20,470 आणि 20,420 या 2 टार्गेटसाठी तुम्हाला पिन निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो. तर पिन निफ्टीसाठी जी काही महत्त्वाची हिरो झिरोची लेवल आहे ती हायर साईडला आहे 20,711 आणि लोअर साईडला आहे ते 20,500. ह्या 2 लेवलच्या खाली जर पिन निफ्टी जर 20,500च्या खाली जर पिन निफ्टी 12:30-1 नंतर जर जायला चालू झाला तर तुम्हाला तिथे 20,500 जो काही पुट ऑप्शन आहे तो पुट ऑप्शन तुम्हाला तिथं हिरो झिरोसाठी ट्रेड करता येऊ शकतो. आणि हायर साईडला जर पिन निफ्टी 20,711 ह्या लेवलच्या वरती जर 12:30-1 नंतर 1.5 नंतर जरी जायला चालू झाला तर त्यावेळेस तुम्ही 20,700 जो काही कॉल ऑप्शन आहे त्या कॉल ऑप्शनवरती तिथं तुम्ही व्यवस्थितपणे ट्रेड प्लॅन करू शकता. जर पिन निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 70-80 पॉईंट एक 100 पॉईंट गॅप ओपन झाला तर 20,700च्या वरती होल्ड झाला तर तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा. जर पिन निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाला 70-80 पॉईंट तर 20,500 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या सपोर्टला जर एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल तयार केली किंवा 20,488 या लेवलला जरी सपोर्ट घेतला तरी मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे तिथं 20,488 या लेवलला जर हॅमर कॅन्डल तयार झाली किंवा एखादा मॉर्निंग स्टारचा सेटअप जर तयार झाला तर तुम्ही तिथं पिन निफ्टीला इंट्राडेमध्ये बाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला एक 70 ते 80 पॉईंटचं जे काही रिव्हर्सल आहे ते रिव्हर्सल पिन निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. तर पिन निफ्टीसाठी जी काही हिरो झिरोची लेवल आहे ती हायर साईडला आहे ती 20,711 आणि लोअर साईडला आहे ती 20,500. तर ह्या 2 लेवलवरती तुम्ही तुमच्या रिस्क अनुसार तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता आणि त्यामध्ये जे काही तुमचा रिवॉर्डचा रेशो आहे किंवा जो काही तुमचा रिस्कचा रेशो आहे त्यानुसार तुम्ही तिथे टार्गेटसाठी थांबू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.